बघा प्रत्येक तुरी एवढ्या शेंगा म्हणजे कशी दिसतात महत्त्व दिसतात नाही असं दाखवतो हे तर शेंगा तुरी हे बघा मित्रांनो हे शेंगा लई मोठ्या शेंगा आल्या हे बघा दिसतंय नाही तुम्हाला कच झाल्यात तुरी खतरनाक हे बघा हे दोन दांड्याने पाणी चालू आहे त्या तिथून पाणी येत आहे हे बघा खालचा नजारा कसा दिसतोय हे बघा पाणी आलंय कसं हे कशा तुरीच्या झाड आहे खतरनाक दिसतंय की नाही नाथखोळा तुरी आल्यात नाथखोळा बघा इथं पाईप आहे हो पाण्याचा आणि इथून इकडं खाली नसन दिसत तितके लई लांब आहे तितके लांब तुरीच्या शेंगा हे बघा कशा शेंगा आल्या त्याला ह्या दिसतात ह्या खतरनाक तुरी शेंगा आल्या ही बघा शिरट कसलं झालं हे खराब झालं पाणी देऊन तुरीला शेंगा पण लय खतरनाक लागतात राव कसे लागतात नाथखोळा शेंगा लागतात हे बघा मी शेंगाचे तर आणतोय लई लांब आहेत तुरी तिकडं त्या नेट बसतात ही बघा कशी चूर लावून गेली हे बघा शेंगा कशा लावून गेल्यात तुरी शेंगानीच तर हे बघा मित्रांनो मी आलेलो आहे तुरीला पाणी द्यायला हे बघा तुरीचे झाडं ही तूर आहे ना ही 6 एकर तूर आहे आणि ह्याच्यात अगोदर सोयाबीन होती या आमच्या शेजाऱ्याची तूर आहे आणि एकदम मस्त झाड आहेत हे बघा ही काळी तूर आहे ही जी दिसते ही काळी तूर आहे आणि ही हिरवी आणि अशा शेंगा मस्त एकदम मस्त लागल्या खतरनाक हे बघा इकडं पण 6 एकर आहे तिकडं आहे ती नेट दिसत आहे तिथूनची ते मंदिर आहे का इकडं मंदिर तिथपर्यंत ते इकडं नाही दिसू शकत तिकडं भरपूर लांब 6 एकर म्हणजे 6 एकर आहे हे बघा तुरीचे झाडं कसे आहेत अशी तुरीच्या शेंगा आलेल्या खतरनाकमध्ये कसं एक नंबर हे बघा या अशा आलेल्या तुरीच्या शेंगा आणि पाणी देतोय मी तुम्हाला दिसत असेल हे खोरं हे बघा तुरीच्या शेंगा कशा दिसतात एकदम खतरनाकमध्ये आहे का हे असे तुरीचे झाडं शेंगा एक नंबरमध्ये बघा खालून कसं दिसतं एकदम असे एकदम भारी दिसते की नाही मला तर लय आवडल्या हे बघा कसं वाटतंय शेवटपर्यंत बघा हे बघा मित्रांनो प्रत्येक तुरीला एवढ्या शेंगा आल्या म्हणजे एक फट कशा दिसतात नाथखोळा दिसतात की नाही असं दाखवावं लागतं हे खतरनाक शेंगा तुरीच्या